महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात आज हॉटेल ट्रायडंटमध्ये महत्त्वाची बैठक। मुंबईमधील जागांच्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णयाची शक्यता। अनिल देशमुख फडणवीसांच्या विरोधामध्ये लढत असतील तर आमचा पाठिंबा, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। पक्ष सांगेल तिथून निवडणूक लढवणार, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अनिल देशमुखांचं वक्तव्य। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तरुण आणि तरुणींना जागा वाटपामध्ये प्राधान्य दिले जाणार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकाराम महाराजांच्या नावाचा प्रस्ताव, मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट, राज्य सरकार सकारात्मक असल्याची मोहोळ यांची माहिती। पुणे विमानतळाच्या नामांतराच्या प्रस्तावावरती एकत्र बसून निर्णय घेऊ, मुरलीधर मोहोळ यांच्या मागणीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। 7व्या वेतन आयोगाचे मागचे राहिलेले पैसे हे 4 टप्प्यात दिले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट, गडकरींच्या नागपूरमधल्या घरी जाऊन झाली भेट, मतदारसंघामधल्या विविध कामांच्या संदर्भात चर्चा। आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलच्या समोर भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा आंदोलकांवरती लाठीचार्ज, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज। आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। लाठीचार्जचे आदेश वरून येतात, छत्रपती संभाजीनगरमधल्या आंदोलकांवरती पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, अंतरवालीमध्ये लाठीचार्जचे आदेश देणारा जनरल डायर कोण होता, आदित्य ठाकरेंचा सवाल। संभाजीनगरमधील आंदोलक भाजपचे कार्यकर्ते नाहीत तर पगारी नेते, संजय राऊतांची टीका, तर आरोप असलेले 2 मंत्री सत्तेत असल्याचाही राऊतांचा हल्लाबोल। आम्ही काल महिलांच्या संरक्षणासाठी पंतप्रधानांचा आदर करत आंदोलन केलं, मात्र आज भाजपनं आंदोलन करण्याचं काहीही कारण नव्हतं, भाजपच्या आंदोलनावरती ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकावरती कोयत्यानं हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, अवघ्या 12 तासांच्या आतमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यावरती झालेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये शरद पवार गट आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी। पोलिसांवरील हल्ला दुर्दैवी, आरोपीवरती कठोर कारवाई करणार, पुण्यामध्ये पोलिसांवरील हल्ल्यावरती अजित पवार यांची प्रतिक्रिया। गणेशोत्सवाच्या तोंडावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार, पळसपे फाटा ते सिंधुदुर्गापर्यंत घेणार कामाचा आढावा, यावेळी मंत्री रवींद्र चव्हाणही राहणार उपस्थित। मुख्यमंत्र्यांचा आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना जाग, खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची तारांबळ। भ्रष्टाचाराचा पैसा दहीहंडीसाठी वापरला जातोय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची सरकारवर टीका। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये रोहित पवारांना धक्का, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकर राळेभात यांचा राजीनामा, रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजीनामा, राळेभात यांचं स्पष्टीकरण। कर्जत जामखेडमधूनच लढणार, ती जागा कधी सोडणार नाही, रोहित पवारांचं स्पष्टीकरण, तर यावेळी जास्त मताधिक्यांनी निवडून येणार असाही व्यक्त केला विश्वास। वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये नाराजीचा सूर, आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवरती फडणवीसांचा फोटो नसल्यामुळे जगदीश मुळीक यांची एक्सवरून पोस्ट, टिंगरेंना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याची पोस्ट। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला कायमच आदर आहे, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा काहीही संबंध नाही, टिंगरे यांची प्रतिक्रिया। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीच्या छळाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या, आत्महत्येच्या पूर्वी डॉक्टर प्रतीक्षाची 7 पानांची सुसाईड नोट, आरोपी पती फरार।
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन. हैदराबादच्या किम्स रुग्णालयामध्ये होते उपचार सुरू. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली. वसंत चव्हाण यांचं जाणं अत्यंत वेदनादायी. अजित पवारांची वसंत चव्हाणांच्या निधनावरती प्रतिक्रिया. वसंत चव्हाणांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची एक्स वरून पोस्ट करत वसंत चव्हाणांना दोघांनीही वाहिली आदरांजली. आमदार आशिष शेलार यांचा पीए असल्याचं सांगून कैद्यांच्या कुटुंबियांना लुबाडणाऱ्याला अटक. आमिर इरफान बेंद्रेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती अद्यापही कायम. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणामधून 2 दिवसांपासून 8,428 क्युसेक्स वेगानं गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. रामकुंडाच्या बाहेरच्या रस्त्यावरती सुद्धा आलं पुराचं पाणी. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत. गोदेच्या काठावरच्या पूजा साहित्य, भाजीपाल्यासह इतर विक्रेत्यांचे सुद्धा हाल. गोदा काठावरील टपऱ्या, भांडी बाजार, सराफा बाजारामध्ये सुद्धा हलवल्या. नंदुरबार जिल्ह्यातील धडगावमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. दुकानं आणि घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. उजनी आणि वीर धरणामधून सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढू लागल्यामुळे पंढरपूर शहरासह 46 गावांना पुराचा धोका वाढला. प्रशासन अलर्ट मोडवरती, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भंडारा जिल्ह्यामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह. ग्रामीण भागामध्ये घराघरात कृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. मोहाड येथील मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्तींना मोठी मागणी. दिल्लीच्या पूर्वेकडील कैलास इस्कॉन मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती. कैलास रोड ब्रिज आणि लीलापूर ब्रिजवरती पुराचं पाणी. गुजरातच्या अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस. शहरामधल्या अनेक भागांमध्ये साचलं पावसाचं पाणी. गुजरातच्या मोरबीमध्ये ट्रॅक्टरसह 10 जण वाहून गेल्याची माहिती. शिल्लक 11 जणांना वाचवण्यात यश. हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून काढण्याची शक्यता. हार्दिकच्या कर्णधार पदावरती संघातील खेळाडू नाराज असल्याची चर्चा. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात. विक्रमी 25व्या ग्रँडस्लॅमचं जोकोविचचं लक्ष. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या 25व्या विजेतेपदापर्यंत जोकोविचला पोहोचायचंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.